हॅलो हाय, मी नीता जाधव. मी ऐरोलीवरून दिघ्यावरून आली आहे. माझं वय आहे 36 आणि मला लास्ट इयर 2025पासून मला गुडघ्याची म्हणजे माझं ॲक्सिडेंट झालं होतं, तर गुडघ्याची वाटी माझी सरकली. तर 1 वर्षापासून मी त्याच्या म्हणजे वेदनामध्ये आहे. ऑर्थोपेडिक मी डॉक्टरांकडे गेली, त्यांनी मला बेड रेस्ट सांगितलं. बेड रेस्ट घेतल्यानंतर म्हणजे तेवढा काही फरक नाही आला, तरी पण माझं दुखणं चालूच होतं. त्या एका वाटी म्हणजे एका पायाचं दुखणं असल्यामुळे मला त्याच्यावरती प्रेशर देता येत नव्हतं, म्हणून मी दुसऱ्या पायाचं चालणं करत होती, म्हणून दुसरा पायी माझा दुखायला लागला. मी खूप रिव्ह्यू बघितले मॅडमच्या आणि यूट्यूब इंस्टावरती त्यांचे व्हिडिओज बघितले, रिव्ह्यूज बघितले. त्याच्यामुळे हे सजेस्ट करून मी इकडे आली, मॅडमकडे आली. आणि त्यांनी मला हे सजेस्ट केलं की आपण पंचकर्माची ट्रीटमेंट करूया. प्लस माझं टाचांचा पण प्रॉब्लेम होता, तो पण मी मॅडमला सांगितला. मला हायपर ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे माझ्या छातीमध्ये पेन होणं, पाठी बॅकला माझं पेन होणं, हे सगळं होतं. तर मॅडमने मला सजेस्ट केलं की आपण पंचकर्माची ट्रीटमेंट करूया, तुम्ही बघा कसं तुम्हाला वाटतंय. आणि हार्डली मला माझं 5वं सेक्शन आहे, मला 4 सेक्शनमध्येच मला इतकं रिलीफ वाटलं की म्हणजे मॅडमने मी बोलली, मला हे एवढं आत्तापर्यंत 36 माझ्या एजपर्यंत मला एवढं रिलॅक्सेशन माझ्या बॉडीला कधीच झालं नाही. तर मी हे सगळ्यांना सजेस्ट करेन की लाईफमध्ये एकदा तरी पंचकर्मा ट्रीटमेंट करावी. कारण की आपण एवढ्या धावपळीच्या आयुष्यामध्ये ना, आपण आपल्या बॉडीकडे लक्ष देत नाही आणि आपलं कुठे पेन होते, काय पेन होते, आपल्याला काही कळत नाही. त्याच्यामुळे लाईफमध्ये एकदा तरी पंचकर्मा ट्रीटमेंट करावी. म्हणजे गुडघ्यासाठी जो माझा प्रॉब्लेम होता, तुम्ही मॅडमकडे येऊन म्हणजे आत्ता मला 5व्या सेक्शनमध्येच एवढं जर रिलीफ होतं आहे, तर माझी पुढे अजून 1 महिन्याची ट्रीटमेंट आहे. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की म्हणजे माझी खूपच छान ट्रीटमेंट होईल. मी असं सजेस्ट करेन की सगळ्यांनी एकदा तरी पंचकर्मा ट्रीटमेंट घ्यावी.